नमस्कार, नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक स्त्री पूर्ण घराचा कणा असते, पण हा कणा मजबूत राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण अशा काही छोट्या पण महत्त्वाच्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या प्रत्येक महिलेने पाळायलाच हव्या. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या विशेष अशा टिप्स. टिप नंबर 1. ज्या स्त्रिया आठवड्यातून फक्त 2 वेळा केस धुतात त्यांचे केस मजबूत आणि चमकदार असे बनतात. टिप नंबर 2. ज्या स्त्रिया जेवणात दररोज तांदळाची भाकरी खातात त्या स्त्रिया कधीही लठ्ठ होत नाहीत अथवा लठ्ठपणाच्या शिकार होत नाहीत. टिप नंबर 3. ज्या स्त्रिया सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाणी पितात त्यांना कधीच आजारपण येत नाही. टिप नंबर 4. ज्या स्त्रिया पहाटे उठून 1 किलोमीटर पायी चालतात त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज व चमक असते. टिप नंबर 5. ज्या स्त्रिया दिवसातून फक्त 2 वेळा जेवण करतात त्यांची तब्येत प्रकृती खूप चांगली राहते व वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. टिप नंबर 6. ज्या स्त्रियांना शरीराची खूप आग होत असेल त्यांनी कडुलिंबाची पाने चावून खावीत, उष्णतेचा त्रास कमी होतो. टिप नंबर 7. ज्या स्त्रियांना अनियमित पिरियड येत असतील त्यांनी काळे खजूर अवश्य खावे, प्रकृतीत आराम पडेल. टिप नंबर 8. ज्या स्त्रियांना हातापायाला मुंग्या खूप येत असतील, स्नायू बधीर पडत असतील तर त्यांनी तिळाच्या तेलाने पायाची मॉलिश करावी, त्यामुळे फरक पडेल. टिप नंबर 9. ज्या स्त्रियांना कॅलरीज बर्न करायच्या आहेत, वजन कमी करायचे आहे त्यांनी काळी मिरी पावडर बनवून कोमट पाण्यासोबत प्यावी, यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 10. ज्या स्त्रिया चिडचिडेपणाचे शिकार होतात त्यांनी आवर्जून सकाळचा नाश्ता करायलाच हवा, चिडचिड कमी होईल. टिप नंबर 11. ज्या स्त्रियांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी आपल्या आहारात लोणी खावे. टिप नंबर 12. ज्या स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी खायचा चुना खायच्या पानाला लावून खावे, चुन्याचे प्रमाण मर्यादित असावे. टिप नंबर 13. ज्या स्त्रियांना चीर तरुण राहायचे आहे त्यांनी साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावे. टिप नंबर 14. ज्या महिलांना केस गळतीची समस्या आहे त्यांनी आवळ्याचे सेवन करावे, केस गळती थांबेल. टिप नंबर 15. ज्या महिलांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी निलगिरीच्या तेलाने कमरेला मालिश करावी, नक्कीच फरक जाणवेल, वेदना कमी होतील. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतः निरोगी आणि आनंदी असाल तेव्हाच तुम्ही तुमच्या कुटुंबाची आर्थिक चांगली काळजी घेऊ शकाल. त्यामुळे आजपासून स्वतःला थोडा वेळ द्या. भेटूया पुढच्या अशाच एका खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा, निरोगी राहा. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.